समाजसेवक युवा नेतृत्व जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिरवणे येथे काय विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ शिरवणेच्या वतीनं प्रकाश झोतातील अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। 3 दिवस आयोजित या क्रिकेट सामन्याचा पारितोषिक वितरण कार्यक्रम व जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रमाचं आयोजन शिरवणे येथे करण्यात आलं होतं। या प्रसंगी माजी महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेविका माधुरी सुतार, भाजपा महामंत्री डॉक्टर राजेश पाटील, माजी शिक्षण समिती सभापती अर्जुन सिंघवी, ज्येष्ठ समाजसेवक प्रभाकर ठाकूर, निवृत्ती कापडणे, माजी नगरसेवक गणेश मात्रे, माजी परिवहन समिती सभापती प्रदीप गवस यांच्यासह शिरवणे गावातील नागरिक, आप्तेष्ट, हितचिंतक, मित्र परिवार आदी मान्यवर उपस्थित होते। केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे या उक्तीनुसार कोणतीही गोष्ट तडीस न्यायची असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत आणि श्रम हे अगदी अपरिहार्य आहे। याच धर्तीवर समाज समर्पित काम करणारे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणजे जयेंद्र सुतार। जयेंद्र सुतार म्हणजे एक अत्यंत प्रभावशाली, कर्तव्यदक्ष आणि सक्षम नेतृत्व। शिरवणे गावचे माजी सरपंच स्वर्गीय अरुण सुतार यांचे ते सुपुत्र। वडिलांचा समाजकारण आणि विकासाचा लाभलेला वारसा ते अत्यंत सक्षमपणे सांभाळतात आणि त्यांच्या याच नेतृत्व गुणांमुळे राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे विश्वासू म्हणून जयेंद्र सुतार यांची ओळख आहे। जयेंद्र सुतार यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपले नेते गणेश नाईक यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला। यावेळी गणेश नाईक यांनी जयेंद्र सुतार यांना सामाजिक आणि राजकीय वाटचाली शुभेच्छा दिल्या। तसंच अभिष्टचिंतन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांसह सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील व्यक्तींनी जयेंद्र सुतार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिष्टचिंतन केलं। तर केक कापून आपला वाढदिवस जयेंद्र सुतार यांनी सर्वांसोबत साजरा केला। क्रिकेट स्पर्धा ही उदयोन्मुख खेळाडूंसाठी एक व्यासपीठ आहे। अशा स्पर्धांच्या माध्यमातून भागातील क्रिकेटपटू घडावेत याच उद्देशानं जयेंद्र सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त मंडळाच्या वतीनं दरवर्षी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली जाते। यावर्षी देखील आयोजित या स्पर्धेमध्ये एकूण 24 संघांनी सहभाग घेतला होता। अशा स्पर्धेच्या निमित्तानं अनेक तरुणांना आपलं क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी मिळत असते आणि याच संधीचं सोनं करत स्पर्धेत खेळाडूंनी उत्तम खेळ करत आपलं कौशल्य सर्वांना दाखवून दिलं। यावेळी विजयी संघांना आकर्षक बक्षिसं देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं। या प्रसंगी सुतार लोकप्रतिनिधींनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। महाशिवरात्रीचा दिवस आणि या दिवशी जयेंद्र सुतार यांचा वाढदिवस, त्याच्या अगोदर माधुरी सुतार यांचा वाढदिवस आणि वाढदिवस साजरा करत असताना एक नाविन्यपूर्ण असायला पाहिजे या उद्देशानं विनोद सारिका कला क्रीडा मंडळ आहे त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी प्रकाश झोतातील आखूड टप्प्याची टुर्नामेंट स्पर्धा या ठिकाणी ठेवतो। 3 दिवसापासून ही स्पर्धा त्या ठिकाणी सुरू आहे। एस ग्रुपच्या सर्व सदस्यांना माझं सांगणं एवढंच असतं, जे सुद्धा कराल ते सुरेख कराल आणि चांगलं कराल, जेणेकरून स्पर्धेचं नावलौकिक हे नवी मुंबई शहरामध्ये त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। खरं पाहता समाजसेवेचं व्रत हे स्वर्गीय अरुण सुतार जयेंद्रचे वडील यांनी या ठिकाणी या शिरवणे गावामध्ये समाजसेवेचं बीज रोवलं गेलं। त्याच्यानंतर ती जबाबदारी माझ्यावर आली आणि हे करत असताना ज्या पद्धतीने स्वर्गीय अरुण सुतारांच्या पावलावर पाऊल ठेवून मी एक सामाजिक कार्य केलं, त्या धर्तीवर त्या ठिकाणी जयेंद्र सुतार यांनी आपल्या सहकार्यांना एकत्रित करून त्या ठिकाणी समाजसेवेचं व्रत घेतलं। विनोद सारिका ग्रुप हा फक्त ह्या स्पर्धा नाही तर आरोग्य शिबिर असेल, त्या ठिकाणी शालेय स्पर्धा असतील, यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्यानं हे 26वे वर्ष आहे। या प्रकाश झोतातील स्पर्धा या ठिकाणी होत असतात। जयेंद्र सुतारचा हा वाढदिवस नाममात्र। मी जयेंद्र सुतार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। शिरवणे गावचे सुपुत्र
युवा नेतृत्व, समाजसेवक आणि माझे पती श्री जयेंद्र अरुण सुतार यांचा वाढदिवस महाशिवरात्री या तिथीनुसार आम्ही साजरा करत असतो. आणि आपला वाढदिवस हा निव्वळ आपल्या आप्तेष्ट आणि परिवाराबरोबर नाही, तर आपण ज्या समाजामध्ये आणि ज्या विभागामध्ये आपण कार्यरत असतो, तो पूर्ण प्रभाग, तो विभाग हाच आपला परिवार असा असतो. त्या अनुषंगाने येथील शिरवणे गावच नाही, तर नवी मुंबईतील जे खेळाडू आहेत आणि जे क्रिकेट प्रेमी आहेत त्यांच्यासाठी एक चांगलं व्यासपीठ निर्माण व्हावं, यासाठी सातत्याने कैलासवासी विनोद सारिका स्मृती कला क्रीडा मंडळ यांच्या विद्यमानाने, त्याचबरोबर माजी महापौर जयवंत सुतार साहेब आणि त्याचबरोबर कैलासवासी अरुण परशुराम सुतार यांच्या सामाजिक मार्गदर्शनानुसार अशा प्रकारचे हे क्रीडा या क्षेत्रामध्ये हे मंडळ अधिक काम करत असतं. आणि त्या अनुषंगाने आज 3 दिवस म्हणजे 24, 25 आणि आजचा 26 हे 3 दिवसाचे प्रकाश झोतातील क्रिकेट सामने या शिरवणे शाळेच्या मैदानामध्ये आयोजित केलेले आणि खूप चांगला असा प्रतिसाद बघायला मिळाला. जवळपास 24 संघ इथे येऊन त्यांनी आपलं नैपुण्य, आपलं कला इथे प्रदर्शित केली आणि त्यांना एक जे व्यासपीठ मिळालं आणि आयोजकांचं देखील सगळ्या खेळाडूंनी कौतुक केलं. तर खरंच जो खेळाडूंना आनंद मिळतो आणि ते समाधानी झाल्याचं पाहून आम्हाला देखील हा कार्यक्रम घेतल्याचं समाधान लाभत असतं. निश्चितच त्यांच्या वाढदिवसानिमित्त हे घेतलेला सामाजिक उपक्रम हा नागरिकांना आवडत असतो आणि नागरिकांचा त्या माध्यमातून प्रेम, पाठिंबा, मार्गदर्शन हे सातत्याने श्री जयेंद्र सुतार यांना मिळावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. कैलासवासी विनोद सारिका मित्रमंडळ शिरवणे याची स्थापना जवळजवळ 1993 साली झालेली आहे. तेव्हा आम्ही भरपूर लहान पण होतो. त्याच्यानंतर जेव्हा मी या मंडळाचा अध्यक्ष झालो, त्याच्यानंतर ती आज मला वाटतं 27 वर्ष पूर्ण झाले असतील ही टुर्नामेंट आपण भरवतो. त्या हिशोबाने आपण US ग्रुपचे प्रत्येक सभासद ही मेहनत घेत असतात आणि ही स्पर्धा यशस्वी कशी होईल हे 3 दिवस सतत मेहनत करून त्यांचा कालबोट न लावता ते काम करत असतात. दरवर्षीप्रमाणे आम्ही आज 27 वर्ष झाली ह्या मैदानामध्ये हा खेळ भरवतो, जेणेकरून नवीन नवीन खेळाडू तयार व्हावेत. जसा तुम्ही बघत असाल की आम्ही एकदम 93 पासून इथे जो खेळणारा खेळाडू आहे तो जर दिसला या मैदानावर खेळताना तर आम्ही त्याला प्रोत्साहित करतो, जेणेकरून त्याचा खेळ बघून आणि त्याचा सततचा प्रयत्न बघून दुसरे नवीन खेळाडू तयार होतात. यावर्षी आपल्या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ 24 संघांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी तुर्बे, चांपाडा, नो लिमिट्स मित्रमंडळाने हा प्रथम क्रमांकाचा मान पटकावलेला आहे.